नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका संच क्रमांक 31 यामध्ये आपण सादर करणार आहोत. मित्रांनो, ही आहे मुंबई पोलीस 2018ची प्रश्नपत्रिका. मित्रांनो, तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, 2019चा 50वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? सन 2019चा 50वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? मित्रांनो, प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो, रिपीट होण्याची शक्यता आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अमिताभ बच्चन, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, कोकणच्या दक्षिण सीमेजवळ कोणती नदी वाहते? कोकणच्या दक्षिण सीमेजवळ कोणती नदी वाहते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे तेरेखोल, ही नदी कोकणच्या दक्षिण सीमेजवळ वाहते, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्याने कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेले आहे? लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 1972 साली लोकायुक्त हे पद अस्तित्वात आलेले आहे, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे मित्रांनो, त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यांमुळे जगप्रसिद्ध ठरलेले घारापुरी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यामुळे जगप्रसिद्ध ठरलेले घारापुरी खालीलपैकी म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये आहे, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रनिर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात येत आहे? महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात येत आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कोल्हापूर या ठिकाणी चित्रमंदिर निर्मितीचे केंद्र उभारण्यात येत आहे, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, महात्मा गांधीजींच्या प्रेरणेत स्थापन झालेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठे आहे? महात्मा गांधीजींच्या प्रेरणेत स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे वर्धा या ठिकाणी आहे, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, भारताच्या राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत? भारताच्या राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे एम व्यंकय्या नायडू, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे राज्य कोणते आहे? भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राजस्थान हे सर्वात मोठे राज्य आहे, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, खालीलपैकी कोणती गर्ता ही हिंदी महासागरात आहे? खालीलपैकी कोणती गर्ता ही हिंदी महासागरात आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सुदा, काय मित्रांनो? हिंदी महासागरातील सुदा ही गर्ता सर्वात मोठी आहे, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झालेली आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो, खूप वेळेस रिपीट झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1761 साली तिसरी लढाई पानिपतची झालेली आहे, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आलेले आहे? भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान स्वीकारण्यात आलेले आहे, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे? महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 288 आहे, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केलेली आहे? जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे रवींद्रनाथ टागोर, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कुठे झाला होता? भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कुठे झाला होता? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लिंबोनी या ठिकाणी झाला होता, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते? खालीलपैकी कोणती व्यक्ती
भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नव्हते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे ई श्रीधरन हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नव्हते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, LPG गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते? LPG गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे प्रोपेन व ब्युटेन. काय मित्रांनो? प्रोपेन व ब्युटेन हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, खालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून भारतात पाळला जातो? खालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून भारतामध्ये पाळला जातो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 21 ऑक्टोबर हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते आहे? आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे डेसिबल आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पुणे या ठिकाणी नाही आणि मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर या ठिकाणी आहे, पण पुणे या ठिकाणी नाही, म्हणून आपलं योग्य आन्सर पुणे हे आहे. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, गेट ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आलेले आहे? गेट ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आलेले आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1911 रोजी गेट ऑफ इंडिया हे बांधण्यात आलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाळ बेटाचे उदाहरण म्हणून कोणते बेट सांगता येईल? खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाळ बेटाचे उदाहरण म्हणून कोणता बेट सांगता येईल? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मालदीव हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्षे असणे आवश्यक आहे? राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्षे असणे आवश्यक आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 30 वर्षे हे राज्यसभेचे सभासद होण्यासाठी कमीत कमी 30 वर्षे हे असणे आवश्यक आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण किती पोलीस परिमंडळे आहेत? मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण किती पोलीस परिमंडळे आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 13 हे परिमंडळे आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांनी हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले आहे? महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे महाराज सयाजीराव गायकवाड. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, गोल्ड कोस्ट येथे एप्रिल 2018 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पार पडल्या. गोल्ड कोस्ट हे ठिकाण कोणत्या देशामध्ये आहे? गोल्ड कोस्ट या ठिकाणी एप्रिल 2018 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पार पडल्या. गोल्ड कोस्ट हे ठिकाण कोणत्या देशामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, फेसबुक या वेबसाईटचा जनक कोण आहे? फेसबुक या वेबसाईटचा जनक कोण आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मार्क झुकरबर्ग हे फेसबुक या वेबसाईटचा जनक आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने कोणते नवीन पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय नुकताच घेतलेला आहे? महाराष्ट्र शासनाने कोणते नवीन पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पिंपरी चिंचवड. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या खेळाडूंनी ऑलिम्पिक पदक प्राप्त केलेले नाही? खालीलपैकी कोणत्या खेळाडूंनी ऑलिम्पिक पदक प्राप्त केलेले नाही? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सानिया मिर्झा. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, खालीलपैकी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते आहे? खालीलपैकी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे तो काय मित्रांनो? तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, 64 कला मधील संख्या विशेषणाचा प्रकार कोणता आहे? 64 कलामधील संख्या विशेषणाचा प्रकार कोणता आहे?
ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गणवाचक. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, आम्ही घरी जाईपर्यंत सांजवले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे? आम्ही सॉरी आम्ही घरी जाईपर्यंत सांजावले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे भावकर्तृक क्रियापद. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, खालपैकी कालवाचक क्रियाविशेषण अवयव कोणते आहे? खालपैकी कालवाचक क्रियाविशेषण अवयव कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सातत्यदर्शक. काय मित्रांनो? सातत्यदर्शक. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, तो क्रिकेट खेळत राहील या वाक्यातील काळ ओळखा. तो क्रिकेट खेळत राहील या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रीती भविष्यकाळ. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, विराटने शतक केले आहे या वाक्यातील काळ ओळखा. विराटने शतक केले आहे या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. काय मित्रांनो? पूर्ण वर्तमान काळ. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, नामाचे मुख्य 3 प्रकार कोणते आहेत? नामाचे मुख्य प्रकार 3 कोणते आहेत ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सामान्य नाम, विशेष नाम व भाववाचक नाम. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, आज सण आहे पण खिशात पैसे नाही या वाक्याचा प्रकार कोणता आहे? आज सण आहे पण खिशात पैसे नाही या वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे संयुक्त वाक्य आहे. काय मित्रांनो? संयुक्त वाक्य आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, उपसर्ग होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? उपसर्ग होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ म्हणजे नेमका काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे त्रास होणे. काय मित्रांनो? त्रास होणे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, आईच्या कडेवर बाळ होते या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखायची आहे. आईच्या कडेवर बाळ होते या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखायची आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे षष्टी. काय मित्रांनो? षष्टी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. मंगळ, पृथ्वी, गुरु आणि चंद्र. याच्यामध्ये गटात न बसणारा शब्द कोणता आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे चंद्र. चंद्र काय आहे? हे आहे पृथ्वीचा उपग्रह. गुरु, पृथ्वी आणि मंगळ हे ग्रह आहेत, पण चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. म्हणून आपले हे गटात न बसणारा शब्द योग्य आहे. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. बरेच वेळ परीक्षेला रिपीट झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राज्य सूचीमध्ये येतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला रिपीट होण्याची शक्यता आहे मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.